हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक गोरे एस पी. आज आपण इयत्ता 11वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 1 अर्थ मुवमेंट याला अनुसरून या ठिकाणी माहिती जी आहे ही माहिती आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, hills, mountains and plateaus, valleys, etc. are the landforms we see on the earth's surface. They have been developed and shaped by internal and external forces. The internal processes are classified into two types. One is slow movements and second is sudden movement. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ज्या काही टेकड्या आहेत, पर्वत, पठारी किंवा दऱ्या इत्यादी जी भूरूपे आपण नेहमी पाहत असतो, या भूरूपांची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत आणि बहिर्गत बलामुळे झालेली आहे. अंतर्गत प्रक्रियांचे दोन प्रकार किंवा हालचालीचे दोन प्रकार पडतात. अंतर्गत हालचालीचे एक म्हणजे शीघ्र हालचाली आणि दुसरी म्हणजे मंद प्रकारच्या हालचाली. तर अंतर्गत प्रक्रियांचे किंवा अंतर्गत हालचालींचे हे दोन प्रकार या ठिकाणी आहेत. द अर्थ सरफेस चेंजेस स्लोली बट कंटिन्युअसली. These changes occur due to forces such as tension and compression. विद्यार्थ्यांनो, पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्यानं बदलत असतो, कारण ताण व दाब यासारख्या बलांमुळे या पद्धतीचे बदल जे आहेत हे भूपृष्ठावर आपल्याला घडून आलेले दिसतात. द इंटरनल प्रोसेसेस कॅनॉट बी ऑब्झर्व. आपण या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत प्रक्रिया ज्या आहेत त्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण जे आहे हे करू शकत नाही. However, their effects may be seen on the surface. परंतु त्याचे परिणाम जे आहेत हे परिणाम मात्र आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाहू शकतो. फॉर्मेशन ऑफ माउंटेन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉन्टिनेंट्स आर रिलेटेड टू स्लो मुवमेंट्स. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे काही पर्वतांचं वितरण आहे किंवा खंडांचं वितरण जे आहे हे सर्व या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील मंद हालचालीशी संबंधित आहे. देअर आर आल्सो सडन प्रोसेसेस दॅट ऑपरेट्स विदिन द क्रस्टल पार्ट. विद्यार्थ्यांनो, जसे या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागात मंद हालचाली कार्य करतात, या मंद हालचालीप्रमाणेच शीघ्र हालचाली देखील या भूकवचामध्ये कार्यरत असतात. या हालचाली काही सेकंद किंवा तासाच्या कालावधीमध्ये त्याचे परिणाम आपल्याला भूपृष्ठावर आपण अनुभवू शकतो. याची उदाहरणं जी आहेत भूकंप आणि ज्वालामुखी ही शीघ्र हालचालीची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणजेच या ठिकाणी देअर आर आल्सो सडन प्रोसेसेस दॅट ऑपरेट विदिन द क्रस्टल पार्ट. देअर इफेक्ट कॅन बी नोटिस्ड ऑन द surface within the few seconds or hours. Earthquake and volcanoes are sudden movements. तर या ठिकाणी ही जी काही उदाहरणं आहेत ही भूकंप आणि ज्वालामुखी ही आपल्याला या ठिकाणी सडन मुवमेंट्स म्हणजे शीघ्र हालचालीचे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपण लक्षात ठेवायचा आहे की इंटरनल प्रोसेसमुळे जे काही फोर्स निर्माण होतात, ह्या फोर्समुळे दोन प्रकारच्या मुवमेंट्स ज्या आहेत ह्या घडून येतात. दोन टाईपच्या. वन इज स्लो मुवमेंट्स अँड सेकंड इज सडन मुवमेंट्स. पहिला जो प्रकार आहे अंतर्गत हालचालीचा तो म्हणजे मंद हालचाली आणि दुसरा जो आहे शीघ्र हालचाली. हे दोन प्रकार जे आहेत हे अंतर्गत हालचालीमुळे या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेले दिसतात. त्यातील
पहिला जो प्रकार आहे स्लो मुवमेंट्स, याला अनुसरून आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी हालचालीला अनुसरून काही इव्हिडन्स जे आहेत, हे इव्हिडन्स या ठिकाणी जे दिलेले आहेत त्यांची आपण या ठिकाणी चर्चा करू. The landforms are never permanent in the nature. They tend to change. There are evidences to indicate that the Earth's movements have taken place in the past and have defected the surface of the Earth. Some of them are. म्हणजेच निसर्गतः भूरूपे जे आहेत ही कायमस्वरूपी नसतात, त्यात सतत बदल होत असतो. हे खाली दिलेल्या पुराव्यांवरून आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी पहिला जो पुरावा आहे हा पहा. आफ्टर द ग्रेट त्सुनामी ऑफ 2004 द कोस्ट अराउंड सुमात्रा आयलँड रोज बाय फ्यू सेंटीमीटर. 2004च्या सुनामीनंतर सुमात्रा बेट जे आहे ह्या बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरनं वाढली. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचं भूपृष्ठामध्ये सातत्यानं हालचाली ज्या आहेत, घडामोडी ज्या आहेत ह्या होत असल्याचा हा एक पुरावा आपल्याला यावरून लक्षात येतो. त्यानंतर दुसरा जो दिलेला आहे इव्हिडन्स तो पहा. द फॉर्मेशन ऑफ 3 रेंजेस इन द हिमालयाज, द शिवालिक, द मिडल हिमालयाज अँड द ग्रेटर हिमालयाज. आपल्या भारताच्या उत्तरेकडील हिमालय पर्वत जो आहे या हिमालयामधील शिवालिक, मध्य हिमालय आणि हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती जी आहे ही या ठिकाणी भूअंतर्गत हालचालीतून या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर तिसरा पुरावा जो दिलेला आहे पहा. There is a report that says that due to volcanic eruption near Iceland in Iceland appeared above the sea surface in November 1963. This event was witnessed by some sailors who were passing by the area. तर नोव्हेंबर 1963मध्ये आइसलँड जवळून एक जे बेट आहे हे वर आल्याचं काही नाविकांनी त्या परिसरातून जात असताना पाहिलं. याचा अर्थ या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर सातत्यानं हालचाली ज्या आहेत ह्या होऊन काही भाग जो आहे हा वर किंवा खाली जात असल्याचं किंवा त्यामध्ये बदल होत असल्याचं आपल्याला यावरून लक्षात येतं. त्यानंतर पुढचा जो एव्हिडन्स किंवा पुरावा जो दिलेला आहे पहा. डी. सम islands such as Megapods Islands were reported to have been lost after the tsunami. तर सुनामीनंतर काही बेटं जे आहेत हे नामशेष झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि याचं उदाहरण मेगापोड हे बेट आपल्याला सांगता येईल. 2004च्या सुनामीनंतर हे मेगापोड या ठिकाणी नामशेष झालं. त्यानंतर शेवटचं या ठिकाणी जो एव्हिडन्स दिलेला आहे पहा. टू द साऊथ ईस्ट कोस्ट ऑफ मुंबई नियर माझगाव डॉकयार्ड देअर आर एव्हिडन्सेस ऑफ फॉरेस्ट कवर्ड लँड गेटिंग ड्रॉन. इव्हन टुडे ट्रंक ऑफ दोज ट्रीज कॅन बी फाउंड ॲट सम डेप्थ. हा एक पुरावा जो आहे की जो आपल्याला या ठिकाणी भू हालचाली घडून येत असल्याचं दर्शवतात. महाराष्ट्रातील मुंबई बेटाच्या आग्नेयेला माझगाव गोदीजवळ
चा जो काही अरण्याचा भाग आहे, येथील जमीन आपल्याला खाली बुडाल्याचे पुरावे आढळून आलेले आहेत. येथे असणारी जी काही खाडीचा जो काही भाग आहे, त्या खाडीच्या भागात जर खोदकाम केलं तर या खोदकामामध्ये मोठ्या वृक्षांचे बुंदे जे आहेत हे आपल्याला आढळून येतात. याचा अर्थ पूर्वीच्या काळी हा अरण्याचा जो काही भाग होता तो जमिनीसह या ठिकाणी खाली बुडाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याचा अर्थ या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागात जे काही हालचाली आहेत किंवा भू हालचाली ज्या आहेत ह्या होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी एव्हिडन्स ऑफ अर्थ मुवमेंट जे आहेत, या ठिकाणी आपण जे काही भू हालचालीचे पुरावे आहेत ते पाहिल्यानंतर आपण परत या ठिकाणी पुढच्या भागाकडे जाणार आहोत. आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जे काही इंटरनल ज्या काही मुवमेंट्स घडून येतात पृथ्वीच्या इंटेरियर भागामध्ये, त्याचे आपण 2 भाग केलेले होते. एक म्हणजे स्लो मुवमेंट्स अँड सेकंड इज सडन मुवमेंट्स. हे 2 प्रकार जे आहेत किंवा 2 टाईपचे हे लक्षात ठेवायचे. एक मंद हालचाली आणि दुसरं शीघ्र हालचाली. ह्या पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचे हे 2 प्रकार या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यातील पहिला जो प्रकार आहे मंद हालचाली म्हणजेच स्लो मुवमेंट्स, याला अनुसरून या ठिकाणी आपण आता माहिती पाहूया. इट इज इम्पॉर्टन्स टू अंडरस्टँड दॅट इन रिअली these processes are very complex and interrelated. तर मंद हालचाल ही जी घटना आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ही पृथ्वीच्या अंतर्गत भागात घडून येणाऱ्या हालचालींपैकी एक गुंतागुंतीची एक प्रक्रिया असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि ह्या सर्व हालचाली ज्या आहेत त्या एकमेकांशी संबंधित असतात. The Earth's movements, which are the result of internal forces, are known as tectonic movements. तर या ठिकाणी ही जी माहिती आहे ही लक्षात ठेवायची आहे की अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या काही हालचाली घडून येतात या हालचालींना भूविवर्तनिकी हालचाल असे म्हणतात. तर या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे टेक्टॉनिक मुवमेंट्स म्हणजेच या ठिकाणी भूविवर्तनिकी हालचाल हा त्याचा अर्थ आहे. परत एकदा सांगतो, अंतर्गत बलामुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनिकी हालचाल असे म्हणतात. द अर्थ मुवमेंट्स विच आर द रिझल्ट ऑफ इंटरनल फोर्सेस आर नोन ॲज टेक्टॉनिक मुवमेंट्स. विद्यार्थ्यांनो, या भूविवर्तनिकी हालचालीचे दिशांना अनुसरून त्याचे 2 प्रकार पडतात. एक ऊर्ध्वगामी हालचाल आणि दुसरी क्षितिज समांतर हालचाल. ऑन द डिरेक्शन ऑफ these movements they are classified as vertical and horizontal movements. तर या ठिकाणी डायरेक्शन जे आहे मुवमेंटची त्याला अनुसरून हे 2 टाईपचे आहेत, व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल मुवमेंटचे हे केलेले आहेत. त्यातील पहिला जो प्रकार आहे व्हर्टिकल और इपिरोजेनिक मुवमेंट्स. मराठीमध्ये या हालचालीस ऊर्ध्वगामी हालचाल किंवा खंड निर्माणकारी हालचाल म्हणून ओळखलं जातं. पहा, ड्यू टू द फोर्सेस इन द इंटेरियर ऑफ द अर्थ अँड द ट्रॅव्हल ऑफ एनर्जी दीज मुवमेंट्स ऑकर. म्हणजेच पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीतील मुळे किंवा अंतर्गत भागातील बलांमुळे ऊर्जेच्या वहनामुळे ह्या हालचाली ज्या आहेत ह्या निर्माण होतात.
आणि या हालचाली ज्या आहेत पृथ्वीच्या केंद्राकडून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून पृथ्वीच्या केंद्राकडे या हालचाली अतिशय मंद गतीनं होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. स्लो मुवमेंट्स कीप ऑन टेकिंग place either towards the center of the earth or away from the towards the crust. Due to such movements, an extensive portion of the crust is either raised up or subsides. म्हणजेच या ठिकाणी या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग जो असतो हा वर उचलला जातो किंवा खाली खचतो. When a portion of crust is raised up above sea level, it leads to the formation of continents. Hence, such movements are also called continent building movements. तर हा जो मुद्दा आहे हा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे की भूकवचाचा जो काही भाग असेल तो जर समुद्रसपाटीपेक्षा वर उचलला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला खंडांची निर्मिती झालेली दिसून येते. म्हणून या प्रकारची जी हालचाल आहे या हालचालीस खंड निर्माणकारी हालचाल म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट्स. हा जो शब्द आहे हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. व्हेन अ पोर्शन ऑफ द crust is raised up above sea level, it leads to the formation of continents. Hence, such movements are also called continent building movements. या पुढचा जो मुद्दा दिलेला आहे पहा, such movements can also cause formation of extensive plateaus. Though these movements are slowly, they influences huge area. These movements are not related to development of tension or pressure in the earth crust. तर या ठिकाणी हे काही कॅरेक्टरिस्टिक जे आहेत या स्लो मुवमेंटचे जे दिलेले आहेत ते लक्षात ठेवायचे. सच मुवमेंट्स कॅन आल्सो कॉज फॉर्मेशन ऑफ एक्सटेन्सिव्ह प्लॅटूज. तर या मंदगतीनं होणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत या हालचालीमुळे आपल्याला पठारी प्रदेशांची निर्मिती जी आहे ही आपल्याला झालेली दिसतेच. तसंच विस्तीर्ण पठारांची म्हणू किंवा विस्तीर्ण प्रदेशाची खंडाची निर्मिती जी आहे ही आपल्याला या स्लो मुवमेंट्समुळं झालेली आपल्याला दिसते. या हालचालीचा आवाका जो आहे हा आवाका खूप मोठा असतो. तसंच या हालचालींचा दाब आणि ताण याच्याशी संबंध नसतो. म्हणजेच these movements are not related development of tension or pressure in the earth crust. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ऊर्ध्वगामी हालचालीमुळे भूखंड वर उचलला जातो किंवा खाली खचला जातो. या क्रिया या हालचालीमध्ये घडून येतात. मीन्स एक्सटेन्सिव्ह पोर्शन्स ऑफ द crust इज आयदर राइज्ड अप ऑर इट सबसाइड्स. त्यामुळं या हालचालींना व्हर्टिकल मुवमेंट्स म्हणून ओळखलं जातं. तसंच कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट्स म्हणून देखील ही हालचाल ओळखली जाते. त्यानंतर स्लो मुवमेंटचा जो दुसरा टाईप आहे तो म्हणजे हॉरिझॉन्टल ऑरिजिनिक मुवमेंट्स. हॉरिझॉन्टल ऑरिजिनिक मुवमेंट्स यालाच आपण या ठिकाणी दुसरा जो पर्यायी शब्द आहे माउंटेन बिल्डिंग मुवमेंट्स असं देखील म्हणतो. तर हा दुसरा प्रकार मंद हालचालीचा याला आपण मराठीमध्ये
क्षितिज समांतर हालचाली किंवा पर्वत निर्माणकारी हालचाली असं म्हणतो. These movements work in horizontal direction. As per the direction, these movements produce compression or tension in the rock strata. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या ज्या हालचाली आहेत या क्षितिज समांतर दिशेत कार्य करतात. त्यामुळं या हालचालींना क्षितिज समांतर हालचाली असं म्हणतात. या हालचाली बलाच्या दिशेनुसार कार्य करतात किंवा बलाच्या दिशेनुसार खडकाच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण करतात. These movements leads to either fold or cracks in the surface of the earth. These movements gives rise to mountains. तर या हालचालीमुळे भूपृष्ठास वळ्या, घड्या किंवा भेगा पडतात आणि या हालचालीमुळे आपल्याला पर्वताची निर्मिती झाल्याचे दिसते. These movements are also slow movements, but their speed is more than the continental building movements and their extent is also lesser. याचा अर्थ या ज्या हालचाली आहेत क्षितिज समांतर हालचाली, या हालचाली मंद गतीच्या आहेत, परंतु खंड निर्माण करणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत कॉन्टिनेंटल बिल्डिंग मुवमेंट्सपेक्षा या हालचालींचा वेग जो आहे हॉरिझॉन्टल मुवमेंटचा हा जास्त असतो. तसेच त्यांचा आवाका जो आहे हा देखील या ठिकाणी थोडासा कमी असलेला दिसतो, म्हणजेच मर्यादित असतो. त्यामुळं हे एक कॅरेक्टरिस्टिक किंवा वैशिष्ट्य म्हणून आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे. देअर एक्सटेंट इज ऑल्सो लेसर. These movements produces either folds or fault. तर ह्या ज्या हालचाली आहेत क्षितिज समांतर या खडकाच्या स्तरात वळ्यात पाडतात किंवा विभंग निर्माण करतात. Consequently, either fold mountains or block mountains are formed. They are also called mountain building processes. तर या हालचालीमुळे खडकांच्या स्तरात आपल्याला विभंग निर्माण झालेले दिसतात किंवा वळ्या पडलेल्या दिसतात आणि त्यामुळे घडीचे पर्वत किंवा गटपर्वतांची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. त्यामुळे या हालचालींना पर्वत निर्माणकारी हालचाली असं म्हटलं जातं. क्षितिज समांतर हालचालीच्या बलाचे दोन प्रकार पडतात. एक ताण निर्माणकारी बले आणि दुसरा म्हणजे दाब निर्माणकारी बले. सो हॉरिझॉन्टल मुवमेंट्स फोर्स आर further divided into two types. One is tensional force and second is compressional force. तर यातील पहिला जो टाईप आहे तो आपण या ठिकाणी पाहू, तो म्हणजे टेन्शनल फोर्सेस. व्हेन द फोर्सेस मूव अवे फ्रॉम each other and cause stresses in the rock strata. This process creates ruptures, cracks, fractures and faults in the rock strata. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवायचे की ताण निर्माणकारी बले जे आहेत क्षितिज समांतर हालचालीच्या बलांचे जे दोन प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार ताण निर्माणकारी बले. बले जेव्हा एकमेकांपासून विरुद्ध दिशेनं कार्य करत असतात, व्हेन द फोर्सेस मूव्स अवे फ्रॉम इच अदर, तेव्हा ताण निर्माण होतो. त्यामुळे खडकाच्या थरामध्ये आपल्याला ताण निर्माण झालेला दिसतो, हे या माहितीमध्ये सांगितलेलं आहे. आणि खडकाच्या थरामध्ये ताण निर्माण होऊन खडकाच्या पृष्ठभागाला आपल्याला छेद, भेग, भंग किंवा तडे गेलेले
दिसतात. भूकवचात विभंग निर्माण होतात, म्हणजेच प्रस्तरभंगाची प्रक्रिया घडून येते आणि भूपृष्ठाला भेगा पडल्याचं दिसतं आणि त्यामुळे आपल्याला खचदरी किंवा गटपर्वतांची निर्मिती झाल्याचं देखील आढळतं. तर या ठिकाणी हा जो मुद्दा आहे हा लक्षात ठेवायचा आहे. धीस लीड्स टू crystal fractures and the formation of faults. Rift valleys or block mountains are formed as a result of these forces. तर या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे पहा. आकृतीमध्ये आपल्याला टेन्शनल फोर्स जो आहे हा कशा प्रकारे तयार होतो हे कागदी पट्टीच्या सहाय्यानं या ठिकाणी दर्शवलेलं आहे. कागदी पट्टीवर जर दोन्ही बाजूंनं विरुद्ध दिशेनं या ठिकाणी जर ताण निर्माण झाला तर ती कागदी पट्टी जी आहे ती फाटली जाते. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी भूपृष्ठावर जर ताण निर्माण झाला विरुद्ध दिशेने तर या ठिकाणी आपल्याला त्या प्रस्तरभंगाची क्रिया निर्माण होऊन आपल्याला त्या भूपृष्ठावर क्रॅक्स किंवा फ्रॅक्चर्स किंवा फॉल्ट जे आहेत ते निर्माण झाल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर हॉरिझॉन्टल मुवमेंटचा सेकंड टाईप जो आहे तो म्हणजे कॉम्प्रेशनल फोर्सेस. कॉम्प्रेशनल फोर्सेसमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. व्हेन द फोर्सेस ऑपरेट टुवर्ड्स इच अदर दे कॉज compression and hence are called as converging or compressional force. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा बले म्हणजेच फोर्स जेव्हा एकमेकांच्या दिशेत कार्य करतात तेव्हा त्यांना आपण केंद्रित बल असं म्हणतो आणि या बलामुळे खडकांच्या स्तरावर दाब जो आहे फोर्स जो आहे हा निर्माण होऊन खडकास बाक येणे म्हणजे खडक काय होतं बेंड होतं किंवा फोल्ड होतं, वळे पडतात किंवा बाक येतो किंवा भेगा पडतात किंवा काय होतं फ्रॅक्चर किंवा या ठिकाणी क्रॅक जे आहेत फॉल्टिंगची प्रक्रिया जी आहे हे आपल्याला अर्थ सरफेसवर आपल्याला झालेली दिसून येते. या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे पहा. या आकृतीच्या सहाय्यानं तुमच्या लक्षात येईल की कागदी पट्टी दर्शवलेली आहे. या कागदी पट्टीवर जेव्हा बले एकाच दिशेनं कार्य करतात म्हणजे एकाच केंद्राकडे या ठिकाणी जेव्हा बले कार्य करतात तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला त्या बलामुळे खडकाच्या स्तरावर दाब निर्माण होऊन त्या खडकाला इथं पहा सेकंड खालचं जे पिक्चर आहे त्यामध्ये दर्शवलेलं आहे. खडकाच्या स्तराला या ठिकाणी वळ्या किंवा घडी जी आहे ही आपल्याला या ठिकाणी पडलेली दिसून येत आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी दाब निर्माणकारी बले जे आहेत कॉम्प्रेशनल फोर्सेस हे कार्य करत असतात. तर विद्यार्थ्यांनो आपण आज या ठिकाणी अर्थ मुवमेंट ह्या चॅप्टरचं जे काही एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे यामध्ये टाईप्स ऑफ मुवमेंट त्याचे दोन प्रकार. त्यातील पहिला जो आहे हा स्लो मुवमेंट्स अँड सेकंड इज सडन मुवमेंट्स. त्यानंतर त्या पुढचा जो भाग आहे इव्हिडन्सेस ऑफ अर्थ मुवमेंट्स म्हणजेच भू हालचालीचे काही पुरावे जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. नंतर या ठिकाणी स्लो मुवमेंट्स जे आहे स्लो मुवमेंट्स म्हणजे काय तसंच या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय टेक्टॉनिक मुवमेंट्स हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर स्लो मुवमेंटचे दोन टाईप जे आहेत ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन दिशेला अनुसरून या ठिकाणी स्लो मुवमेंटचे दोन टाईप. वन इज व्हर्टिकल मुवमेंट्स अँड सेकंड इज हॉरिझॉन्टल मुवमेंट्स. तर आपण हे जे दोन टाईप आहेत हे पाहिलेलं आहे. तसंच
हॉरिझॉन्टल मुवमेंटचे परत या ठिकाणी 2 सबटाईप जे आहेत हे आपण पाहिलेले आहेत फोर्सला अनुसरून. वन इज टेन्शनल फोर्सेस अँड सेकंड इज कॉम्प्रेशनल फोर्सेस. तर हे जे फोर्सेस आहेत या ठिकाणी ही माहिती व्यवस्थितपणे या ठिकाणी आकृतीच्या साहाय्यानं परत एकदा वाचून लक्षात ठेवायची आहे.